गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. तर विद्यार्थी मित्रो, आपण या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन हा टॉपिक आपण क्लिअर केलेला आहे. तर आज आपल्याला NCERT मध्ये इकॉलॉजीचा लास्ट टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल इश्यू, लेक्चर नंबर 1. तर ह्याचे एक 4 ते 5 लेक्चर आहेत आणि आपला या ठिकाणी सिलेबस काय होतोय, कम्प्लीट होतोय. तर एन्व्हायरमेंट इश्यू मध्ये आपल्याला काय पाहिजे बघा, की ह्या टॉपिक मध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपण ती विसरलो आहेत, ती त्यांना आपण समजावून घ्यायचं आहे. तर बघा, आपली जी अर्थ आहे सेव्ह आवर मदर अर्थ, आपल्या पृथ्वीचं अर्थचं आपण आता काय करायला पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. कारण ग्लोबल वॉर्मिंग, इंडस्ट्रियलायझेशन, डिफॉरेस्टेशन, क्लायमॅटिक चेंज आणि यामुळे काय आलं, हॅबिटेट चेंज झाल्यामुळं बायोडायव्हर्सिटी, जैव विविधता धोक्यात आलेली आहे. आपणास माहित आहे की 17% ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे, आता 7% राहिलेलं आहे. तर इतक्या प्रमाणात आपण काय करायला, पर मिनिट मध्ये 80 एकर आपण जंगल तोडतोय जगमध्ये. आणि इतक्या असं जर आपण चालू ठेवलं तर येणाऱ्या 100 वर्षामध्ये 50% स्पेसिस पृथ्वीवरच्या कायमच्या नष्ट झाल्या असेल, हे NCERT सांगते मागील टॉपिकमध्ये. मग आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे बघा, की तुम्हाला माहित असेल की युरोप जे कंट्री आहे त्यामध्ये त्यांना आपण थंड भाग म्हटलं जाते. त्यातला इटली. आज इटली जे पॅरिस आहे ती थंड राहिले नाही, आज एकदम गरम हॉट झालेलं आहे. आणि अशा क्लायमॅटिक चेंजमुळं नवीन जे व्हायरस आहेत, आपलं स्टेम बदलून आपल्या समोर आले. सार्स व्हायरस, स्वाईन फ्लू आणि आता 20ला आलेला COVID-19. हे व्हायरस काय आल्या की ह्याच्या पाठीमागे सुद्धा एक ग्लोबल वॉर्मिंग आणि बायोडायव्हर्सिटी आणि इन्व्हायरमेंट हे जे धोक्यात आहे याचा परिणाम म्हणून आपल्याला टेम्परेचर वाढत आहे. तर या ठिकाणी काय होते बघा, एक छानसं असं इमेजनरी, एक छानपैकी काल्पनिक इमेज आहे. एक लहान मुलगा आहे, तो समुद्राला असं झाकून बसले. जसं आपण चटई वर उचलते ना, तर समुद्राची वर लेअर बघतोय, तर आत काय आहे बघा, हे बोटल्स आहेत. समुद्राच्या आत आम्ही आतपर्यंत कचरा नेऊन पोहोचवलेला आहे. काय रे, समुद्राच्या आत त्याला काय दिसते बघा, बोटल्स. हा आहे पोलर बिअर. तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या लेक्चरवर की पोलर बिअर हा अँटार्क्टिक नॉर्थ पोल मध्ये पाहायला मिळतोय. आणि इथला जो बर्फ आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळं हा जो स्नो आहे, बर्फ आहे, तो फास्ट विघळत आहे आणि त्यामुळे समुद्राची लेवल वाढत आहे. परंतु याचा परिणाम या व्हाईट बिअरला फूड मिळाला. कारण का, त्याला स्पेस कमी मिळालाय बघा. हे जे भाग आहे आणि एवढ्यामध्ये तो सर्व्हाइव्ह करू शकत नाही. आणि याचा परिणाम काय व्हायलाय की ह्या बिअरचं बिहेवियर बदललाय. व्हाय पोलर बिअर आर इटिंग देअर चिल्ड्रन. बघा, जगामध्ये अशी कोणतीच या ठिकाणी की आपले जे माता पिता आहेत पिलांची संरक्षण करत असतात. परंतु पोलर बिअर काय करते की स्वतःच्याच पिलांना, जो मेल बिअर आहे ते स्वतःच्याच पिलांना, फिमेलला किल करून खातोय. बस म्हणजे किती दिवस हा उपाशी असेल बघा. आणि ह्याच्या पाठीमागचं काय आहे, ग्लोबल वॉर्मिंग हे सगळं. तर अशा हे जे काही पोलर बिअर मध्ये असं बिहेवियर चेंज कधी पाहायला मिळालं नव्हतं असं सायंटिस्ट म्हणतात. आज मात्र काय आलंय की पोलर बिअर स्वतःच्याच पिलांना किल करून या ठिकाणी खात आहे. याचा अर्थ की हे एन्व्हायरमेंट जे परिणाम आहेत त्या ॲनिमलच्या बिहेवियर, वागणुकीवर सुद्धा होत आहे. ह्याचं एक्झाम्पल आहे या ठिकाणी पोलर बिअर. आज आपण काय करूया, आता बघा तुम्हाला दिसला असेल, छान वाटायचं एक बीच आहे, हा समुद्राला वगैरे दिसते आणि हे समुद्राचं बीच. आपण जातोय समुद्राला, बीचला, आणि असं बघितलं तर मन छान वाटत नाही. कारण बघेल तिकडे काही बोटल्स आहेत, कचरा आहे आणि असं सुंदर असं बीच नाही आहे. हे कोण केलं, आपण पाण्याची बोटल घेतली, पिली, तिथंच टाकली.
काही फूड आणलं, वेस्टेज आलं तिथेच टाकलं, की मध्ये काय केलं की स्वच्छतेचं आम्ही सवय लावून घेतली पण आणि परत विसरून गेलो. आपण ह्या ज्या स्वच्छतेच्या गोष्टी आपण अंगामध्ये भिनून घ्यायला पाहिजे, तरच हळूहळू एक तुम्हाला क्लीन पाहायला मिळणार. आज समुद्राचा बराचसा भाग आहे जी बीच आहेत फेमस, त्या सगळीकडे अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर आपण महासागरामध्ये इतका कचरा सोडलाय की ते परिणाम झाला. दुसरं एक इमेज आहे, हे दिल्लीचं आहे बघा. तर एक व्हेकल आहे, इतकी या ठिकाणी स्मोक करते आणि या पाठीमाग काही आहे की एक व्हेकल स्वार आहे त्या बाजूला आहे. ह्या सर्वांना काय होणार बघा, एअर पोल्युशन झाल्यामुळं की रिस्पिरेटरी डिसीजेस, लोअर रिस्पिरेटरी डिसीजेस त्यांना पाहायला मिळणार. तर हेच काय आहे एअर पोल्युशन. तर या ठिकाणी काय झाले बघा की अशा प्रकारचे इमेज आपल्या समोर. आम्ही काय करतोय, वॉटर पोल्युशन करावले, समुद्रामध्ये नदीमध्ये आपण कचरा आणून आत टाकतोय. एअर पोल्युशन करतोय, हवेमध्ये काय करतोय आपण स्मोक, कारण जे जे फॅक्टरीज आहेत आणि व्हेकल आहेत हे जे काही स्मोक आहे त्यात कार्बन मोनॉक्साईड आहे आणि कार्बन मोनॉक्साईड आहे हा काही आहे रिस्पिरेटरी डिसीजला कारणीभूत ठरू शकतो, हार्मफुल गॅसेस आहे. तर काय सांगते बघा, टाइम्स ऑफ इंडिया गेट द मोस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. बघा हे राहू दे, ॲटमो, बघा एक एक शब्द वापरला की नाही, ॲटमॉस्फिअरला, ॲटमॉस्फिअर, ॲटमॉस्फिअर म्हणजे भीती दाखवते. हे काय म्हणते, AT, ॲटमॉस्फिअर, SPHER, स्फिअरला आणि काय वापरले, फिअर. आज दिल्लीमध्ये इतकं पोल्युशन आपल्याला पाहायला मिळते की आपलं ॲटमॉस्फिअर आहे आपल्याला भीती दाखवतंय. याला म्हटले टाइम्स ऑफ इंडियाने कटिंग केले, ॲटमॉस्फिअर दिल्ली 15. दिल्लीमध्ये आज अशी एअर पोल्युशनची इतक्या प्रमाणात एअर पोल्युशन आहे की टाइम्स ऑफ इंडिया म्हणते की दिल्लीला ॲटमॉस्फिअर नाही, ॲटमॉस्फिअर वातावरण आम्हाला आज काय करते, भीती दाखवते. तर जर तुम्ही बघितला की दिल्लीमध्ये इतकं भारतामध्ये सर्वात जास्त जे एअर पोल्युशन पाहायला मिळते ते दिल्लीमध्ये आहे. आणि याचा परिणाम काय झालाय की प्रत्येक ह्युमन बिईंगची लाईफ स्पॅन 10 इयरनं कमी व्हायला. अशा वातावरणामध्ये राहिलं तर काय होणार, आपलं लाईफ स्पॅन काय होणार, कमी दिसणार तुम्हाला. चला ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. तर बघा, तर काय आलं की यू कॅन ऍड, काय सांगितलं बघा, you can add 10 years to your life if pollution in Delhi is brought down. WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते जर तुम्ही दिल्लीचं पोल्युशन कमी केला तर प्रत्येक ह्युमन बिईंगचं 10 इयर लाईफ स्पॅन वाढू शकते. आपण 10 वर्षे. याचा अर्थ काय करतोय बघा की दिल्ली पोल्युशन इतकं केलंय की आपण ह्या ह्युमन बिईंग मध्ये जी दिल्लीत राहतात त्यांचं 10 वर्ष आयुष्यातले काढून घेतोय. याला जबाबदार कोण आहे, तर आपण सर्वजण आहे. याला यासाठी काय आहे, आपण या ठिकाणी जबाबदार आहे. मेट्रो सिटीमध्ये सगळीकडे मोस्ट ऑफ अशा प्रकारचे केसेस पाहायला मिळतात आणि दिल्ली याचं या ठिकाणी महत्वाचं भाग आहे या ठिकाणी. तर नेक्स्ट पॉईंट काय सांगते बघा, आता मी म्हटलं एक दिसतंय का बघा या ठिकाणी एक फिश आहे, बॉटम मध्ये दिसते बघा, समुद्राच्या खाली आहे. तर ह्या ठिकाणी काय आहे, जे प्लास्टिक आहे, प्लास्टिक नष्ट होत नाही, डिकम्पोज होत नाही आणि पाण्यामध्ये हे प्लास्टिक जमल्यामुळे हे जे फिश आहेत ह्यांना फिशना स्पेस मिळणार आणि ते सर्वाईव्ह होणार, डेड व्हायला. फिश जे आहेत ना बघा, हे जे प्लास्टिक किती आहे, आपण जे काही प्लास्टिक यूज करतोय की कार्यक्रम असला काय केलं ते बघा की आपल्याकडे एखादा फंक्शन आहे म्हटलं की आम्ही काय करणार की प्लास्टिक थर्मोकोलचे काय असतं ना ते आपण ताटं वाटी वापरतोय आणि काम झालं की आपण टाकून देतोय. ते डम्पिंगला टाकतात, नदीमध्ये टाकतात किंवा समुद्रात टाकतात आणि अशा प्रकारचे प्लास्टिक आहे हे ॲक्वॅटिक लाईफला धोका करायला. तुम्ही प्लास्टिक बॅन, प्लास्टिक वापरू नका असं गव्हर्नमेंट आपल्याला सांगत राहते. त्यानंतर बघा या ठिकाणी वर्ल्ड पॉप्युलेशन ग्रोथ. आता या ठिकाणी काय होते की आपण असं म्हणू शकतोय पोल्युशन, पोल्युशन आणि ह्युमन बिईंग म्हणते
पोल्युशन आणि ह्युमन बिंग यांच्यामध्ये काय संबंध आहे का बघा. आपण जे प्रदूषण करतोय बघा, वर्ल्ड पॉप्युलेशन ग्रोथ, जर जसं ह्युमन बिंगची पॉप्युलेशन ग्रो वाढाल्या तस तसं काय आले, पोल्युशन वाढाले. कारण का बघा, एक कारण त्याच्यामध्ये. तर आपण काय करतोय बघा या ठिकाणी, की लोकसंख्या हाय झाल्यामुळं या ठिकाणी जे काही यूज आहे, आर्टिकल जे आपण वापरतोय, वस्तू जे वापरतोय त्याच्या संख्या वाढली. समजा प्लास्टिक जास्त वापरायला लागलो, फ्यूल जास्त वापरायला लागलो, इंधन वापरायला लागलो, लाकूड वापरायला लागलो, आणि याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर सोर्स आपण जास्त वापरायला लागलो आणि याच्यामुळे पोल्युशन वाढायला लागले. याच्यामुळेच काय झाले की या ठिकाणी पोल्युशन या ठिकाणी जास्त होत आहे. मग आपण 2 मिनिटांनी आणि परत मी डिस्कस करतो. बघा, तर बघा एक साधं आपल्याला आज आपण बघतोय की वॉटर बॉर्न डिसीजेस भारतामध्ये जर बघितलं असेल तर बरेचसे जे आहे पाण्यामुळं डिसीजेस, वॉटर बॉर्न डिसीज आपल्याला पाहायला मिळतात. की जगातला विचार केला तर 8 लाख, बघा हे नंबर साधा नाही आहे, की प्रत्येक वर्षी काय होते, समजा जगात वर्ल्डमध्ये 8 लाख, वर्ल्डमध्ये वर्ल्ड पॉप्युलेशन जे आहे 8 लाख ही वॉटर बॉर्न डिसीज मध्ये येते. कारण बघा एक चित्र सामान्य दिसते बघा. एखाद्या तुम्ही रिव्हर पशी गेला तर काय बघा की ही जी काही लेडी आहे ती वॉश करतात, क्लोथ वॉश करायला, हा या ठिकाणी वॉटर ड्रिंकिंगसाठी घेऊन जातात. म्हणजे काय करतो आपण, ते वॉटर इतकं पोल्युशन करायला आणि ते ड्रिंकिंगसाठी घेऊन जातोय आणि त्यामुळं तुम्हाला माहिती आहे जॉन्डिस असेल, टायफॉइड असेल, कॉलरा असेल, डिसेंट्री, सिगिला डिसेंट्री, असं सर्व जे काही डिसीज आहेत ते वॉटर बॉर्नमुळे मिळाले. आणि त्यामुळं वर्ल्डची 8 लाख, हा जो नंबर साधा नाही आहे की फक्त पाण्यामुळे काय होणार, पॉप्युलेशन डेड व्हायला. आता एक प्रश्न या ठिकाणी पडतोय की व्हॉट इज अ पॉप्युलेशन. या ठिकाणी एक शब्द पडलाय, व्हॉट इज द पोल्युशन. पोल्युशन म्हणजे काय, तर या ठिकाणी पोल्युशन म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. आता एक प्रश्न पडतोय, व्हॉट इज द पोल्युशन. पोल्युशन म्हणजे काय या ठिकाणी. तर काय झालं बघा की मागील जर तुम्ही गेला की जर तुम्ही 200-300 वर्ष 500 वर्षापूर्वीचा केला विचार ह्युमन बिंगचा, तर काय सांगता येईल बघा की 500 वर्षापूर्वी जर गेलो तर या ठिकाणी पोल्युशन कमी होतं. आजपासून 500 वर्ष मागे गेलो तर काय होतं, पोल्युशन कमी होतं. कारण का की ट्रॅव्हलसाठी घोडागाडी, बैलगाडी, नाव, होडी याचा वापर केला होता आणि ह्या ठिकाणी पोल्युशन एक मात्र होतं, सॉइल, डस्ट, एवढंच एक मात्र पोल्युशन होतं. आज मात्र आमच्याकडे काही आहेत, व्हेकल्स आल्यात, आम्ही रेल्वेचा शोध लावला, कोळसा जाळला, पेट्रोलियम पदार्थ शोधून काढलं, व्हेकल आणल्या, इंडस्ट्रियलायझेशन केलं, स्मोक रिलीज केला आणि यांचं वेस्टेज वॉटर काय केलं आम्ही या ठिकाणी रिव्हरमध्ये, समुद्रामध्ये आणून सोडलं. म्हणजे 500 वर्षापूर्वी इतकं पोल्युशन नव्हतं हे आपल्याला मान्य आहे. परंतु आपण आपली डेव्हलपमेंट करत असताना आपण इतकं पोल्युशन आज वाढवलेलं आहे की याचा इफेक्ट आपल्याला आज पाहायला मिळाला आहे. तर काय होते बघा, तर आपण ह्याच्या मागं कारण पण आहे की काय झालेलं होतं बघा की हे जे पॉप्युलेशन ग्रोथ आहे बघा, हे जरा बघा, कारण जसं लोकसंख्या वाढायला लागली तर काय केलं, त्यांना फूड पाहिजे, बरोबर आहे. मग फूड पाहिजे म्हणून काय केलं आम्ही, शेती तर तेवढीच आहे, मग आम्ही जंगल डिफॉरेस्टेशन केलं आणि तिथं शेतीसाठी जमीन उपलब्ध केली. त्यांना हॅबिटेट राहण्यासाठी हाऊस, घरे बांधले पाहिजे, कॉलनी. परत आम्ही काय केलं की डिफॉरेस्टेशन केलं आणि परत तिथं घरे उभा केली. याचा अर्थ काय झालं की पॉप्युलेशन आणि पोल्युशन या दोघांचा संबंध आहे आणि ह्यामध्ये की डेव्हलपमेंट हा जो भाग आहे याने काय केले, मेजर रोल या ठिकाणी पूर्ण केला पाहिजे. आज प्रत्येकाने विकास केला पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय करा, याचा अर्थ तुम्ही डेव्हलपमेंट करा परंतु इन्व्हायरमेंटला धक्का देऊ नका, त्याची हानी करू नका. आणि आज सर्वांनी काय केल्यात की ह्या प्रकारच्या
डेव्हलपमेंटकडे प्रत्येक देश काही या ठिकाणी अट्रॅक्ट होत आहे. तुम्हाला एक माहिती असेल की भारतामध्ये एक चर्चा चालू आहे की या ठिकाणी इलेक्ट्रिक कार जे 4 व्हीलर आहे त्या वेगवेगळ्या कंपनी, हुंडाई कंपनी असेल की टाटा मोटर असेल, त्यानंतर एच.जी. व्हेक्टर, या सगळ्या कंपन्या काय म्हणतात की आम्ही इलेक्ट्रिक कार वापरतो आणि त्यामुळे काय होणार नाही, पेट्रोल डिझेल लागणार नाही आणि स्मोक रिलीज होणार नाही. परंतु काय होते बघा, हिची एक गोष्ट आपल्याला जरा असं बघा, हिची ट्रॅजेडी तुम्हाला सांगतो. समजा आपल्या मार्केटमध्ये भारतामध्ये इलेक्ट्रिक कार आल्या, उपलब्ध झाल्या, तर त्याला चार्जिंग पॉईंट कुठं ठेवणार आणि कसं ठेवणार? कारण काय होणार, ह्या ज्या व्हेकल्स आहेत हायवेवर रन करताना जसं पेट्रोल पंप आहे तसं त्यांना इलेक्ट्रिकांना चार्ज करण्यासाठी तुम्ही स्टेशन ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर या इलेक्ट्रिक कारचं भवितव्य अवलंबून आहे. बरोबर आहे की यासाठी तुम्हाला माहिती आहे की एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन की अमेरिकेतील टेस्ला एक कंपनी होती, टेस्ला मोटरनं काय केलं, ज्यावेळी इलेक्ट्रिक कार लॉन्च केली त्याच्यापूर्वी तिने काय केलं, इन्फ्रास्ट्रक्चर चेंज करून घेतलं. तिने काय केलं, हायवेला गेले प्रत्येक 2-3 किलोमीटरला चार्जिंग स्टेशन ठेवली आणि ते फ्री ऑफ. तिने काय केली की हायवे स्टेशनजवळ ज्यांची घरं असतील, ज्यांची फार्म असेल त्यांना भेटली आणि तिथं मोठा सोलर प्लांट यूज केला, सोलर प्लांट लावला आणि त्या प्लांटची लाईट आहे त्या ओनरला थोडी दिली आणि रिमेनिंग लाईट होती ती चार्जिंगसाठी वापरायला लागली आणि त्यामुळं अमेरिकेतली टेस्ला मोटर इलेक्ट्रिक कारमध्ये सक्सेस झाली. जो कापर्यंत आपलं इन्फ्रास्ट्रक्चर कम्प्लीट होणार नाही तो कापर्यंत अशा प्रकारची डेव्हलपमेंट शक्य नाही आहे. सर ठीक आहे, परंतु आपण याचा अर्थ काय आलं, आपण जी सोलर लाईट आहे त्याचा वापर करा. नेदरलँड, जर्मनी, भारत असा देश आहे की त्याला सनलाईट आहे ती सरळ येत्या, माहिती आहे आपल्याला, आपण इक्वेटरमध्ये आहे आणि याचा जर वापर आपण केला तर निश्चित आपण प्रगती करू शकतो. याचा अर्थ काय आला, सोलर लाईट वापरल्यामुळं की पोल्युशन होणार नाही. आज जी वीज बनत्या कोळशापासून ती गरज नाही आहे, सोलर पॅन लावला, सोलर एनर्जी घ्या. तर निसर्गाने आपल्याला भरपूर दिलंय, तर त्याचा जर वापर केला तर मनुष्य चांगली प्रगती करू शकतोय, आपण पण भरपूर प्रगती करू शकतोय. तर ठीक आहे, आपल्या टॉपिककडे रिटर्न येऊया. व्हॉट इज पोल्युशन? पोल्युशन कॉन्टॅमिनेटेड बाय केमिकल or other agent render part environment unfit for instead for desired use. This use also and very important include all the wildlife ecological requirement and sustain life of nature. पोल्युशन म्हणजे काय होते बघा की आपल्या जे काही आपण एखाद्या प्रॉडक्टकडे असते ना, अनडिझायरेबल काही हार्मफुल वॉटर आहे, पाण्यामध्ये आपण काय केलं, काही कंटेंट मिक्स झालं, केमिकल मिक्स झालं, एअर आहे काही अनवॉन्टेड केमिकल मिक्स झालं, ह्याला पोल्युशन म्हणणार. सॉइल आहे, जमीन आहे, त्यामध्ये अनवॉन्टेड केमिकल्स असेल, ड्रग्स आहेत, सर्व या ठिकाणी मिक्स झालं आणि याचा परिणाम संपूर्ण लिव्हिंगवर होतोय, ह्याला म्हणतो आपण पोल्युशन. तर बघा समोर या ठिकाणी फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीचं स्मोक आहे, हे स्मोक काय करतोय, ॲटमॉस्फिअर मिक्स होतोय आणि एअर पोल्युशन आपल्याला दिसायला लागतंय. तर या ठिकाणी काय म्हटलं बघा, पोल्युशन इज एनी अनडिझायरेबल. लक्षात ठेवा, अनडिझायरेबल म्हणजे नको असणारे, अनडिझायरेबल चेंज इन फिजिकल, केमिकल और बायोलॉजिकल कॅरेक्टर, एअर, लँड, वॉटर. पोल्युशन म्हणजे काय बघा की तिने म्हटलं, पहिला शब्द वापरला फिजिकल, भौतिक. समजा आपण काय केलं की नदीमध्ये एखाद्या फॅक्टरीनं नदीमध्ये आपण काय केलं, नुसतं गरम पाणी सोडलं, त्यात केमिकल नाही आहे, परंतु ते गरम पाणी त्या नदीमध्ये सोडल्यामुळं ते हॅबिटेटमध्ये चेंज झालं, तो झाला फिजिकल. म्हणजे तुम्ही नदीच्या पात्रामध्ये साधं गरम पाणी जरी टाकला तरी ते एक प्रकारचं पोल्युशन आहे. किंवा तुम्ही एअरमध्ये, वातावरणामध्ये गरम हवा जरी सोडताय ना, कारखाने आज जे चालू असतात आपल्या इचलकरंजीमध्ये जे कारखाने चालू असतात त्यामुळे तुम्हाला ती गरम हीट येत्या बाहेर, ती ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्स होत्या, तरी सुद्धा काय आहे, ते फिजिकल पोल्युशन पाहिजे होते. त्यानंतर
जे काही केमिकल प्रोसेसिंग करणाऱ्या कंपन्या आहेत ते काय करतात, केमिकल रिलीज करतात. ही बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ एअर, लँड, वॉटर, सॉइल, याला आपण पोल्युशन म्हणतो. एजंट, तर काय दिले बघा, एजंट that bring such a undesirable change is called a pollutant. लक्षात ठेवा, शब्द महत्वाचा आहे. याला काय म्हटलंय, पोल्युटंट. POLLULUTANT, पोल्युटंट. ज्यामुळे पोल्युशन होते त्या कंटेंटला आपण काय म्हणतोय, पोल्युटंट आपण शब्द वापरला जातो. इन ऑर्डर टू कंट्रोल environmental pollution, the government of India has passed Environment Protection Act 1986. इयर लक्षात ठेवा, हा जो इयर आहे लक्षात ठेवा, MCQ म्हणून तुमच्या समोर येणार. तर भारतानं काय केलं की इन्व्हायरमेंटचं जे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी तिने एक ऍक्ट तयार केला, कायदा तयार केला. ते इयर आहे 1986 या इयरकडे. टू प्रोटेक्ट, इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ इन्व्हायरमेंट. आपल्या इन्व्हायरमेंटची क्वालिटी काय करायची आहे, वाढवायची आहे. जे डॅमेज झालेलं इन्व्हायरमेंट आहे त्याला क्लीन ठेवायचं आहे. यासाठी 1986 मध्ये गव्हर्नमेंटनं काय केलं, एक ऍक्ट तयार केला. आणि या कायद्या अंतर्गत आपण काय करू शकत नाही की जर एअर पोल्युशनला जबाबदार असेल तर आपल्याला पनिशमेंट होऊ शकते. लक्षात, ठीक आहे. तर आपण पुढे घेऊया. आपण तर आमच्या समोर दिसतंय एअर पोल्युशन, दिसतंय बघा. तर एक सुंदर या ठिकाणी दिसते. लक्षात ठेवा की काय होते बघा, जर आपल्याकडं मी काय म्हणतोय की जर वॉटर प्युअर नसेल, पाणी जर डर्टी असेल, प्युअर नसेल, तर आपण पाणी गरम करून पिऊ शकतो. पण जर एअरच, ऍटमॉस्फिअर मध्ये जे एअर आहे, हवा आहे, ऑक्सिजन, तीच प्युरिफाईड नसेल तर याचा परिणाम प्रत्येक ॲनिमलमध्ये होणार. कारण प्रत्येक ऑर्गॅनिझमला इट हॅज रिक्वायर्ड ऑक्सिजन फॉर रिस्पायरेशन. श्वसनासाठी त्याला शुद्ध ऑक्सिजनची गरज आहे. आणि जर वातावरणामध्ये जे काही एअर आहे ती पोल्युटेड असेल तर आपण रिस्पायरेशन करू शकत नाही. लोअर रिस्पायरेटरी डिसीज पाहायला मिळते तुम्हाला, किंवा श्वसनाचे आपल्याला रोग पाहायला मिळणार. जर आपण जर असंच करत राहिलो, एक दिवस असा पण दिवस येईल की प्रत्येक माणसाला त्याच्या पाठीवर एक प्लांट ठेवायला लागेल आणि मास्क लावून त्याचं ऑक्सिजन घ्यावं लागेल. की आज जे काही एअर पोल्युशनचा रेट चालू आहे आणि डिफॉरेस्ट्रेशन जे रेट आहे यांचा जर संबंध लावला तर येणाऱ्या भविष्यात काय सांगता येईल की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पाठीवर एक काय असणार, जशी सॅक असते ना तसं एक त्याच्याकडे एक पॉटेड प्लांट असेल, कुंडी, आणि त्याच्या कारणात तो ऑक्सिजन तो घ्यायचा आहे. त्यावेळेची आपण काही वाट पाहतोय का बघा. कारण का हे जो स्मोक आहे तो प्रचंड या ठिकाणी एअरमध्ये जातो. एअर पोल्युशन अँड इट्स कंट्रोल. जे एअर पोल्युशन व्हायले यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. वी काय म्हणतात बघा, वी आर डिपेंड ऑन एअर फॉर अवर रिस्पायरेटरी नीड. सरळ सांगता यासाठी की आपण सर्वजण रिस्पायरेशनसाठी आपण एअर मध्ये डिपेंड आहे. कारण ऍटमॉस्फिअर मध्येच ऑक्सिजन आहे. दे आर पोल्युटंट कॉज इंजुरी टू ऑल लिव्हिंग. जर एअर पोल्युशन झालं तर ह्युमन बिंग नाही, ऑल ऑर्गॅनिझमला काही आहे, धोक्यात आहे, इंजुरीज करणार. दे रिड्यूस ग्रोथ. यामुळे काय होणार, ग्रोथ कमी होणार. यील्ड ऑफ क्रॉप, प्रोडक्शन कमी राहणार. अँड कॉज परमनंट डेथ ऑफ प्लांट. जर तुम्ही तसंच जर केला तर जे क्रॉप आहे, जे फील्ड आहे, शेती आहे, ती परमनंटली डिस्ट्रॉय होऊन जाईल. तुम्हाला माहिती असेल का बघा, काल आपण काय करतोय बघा की मुंबई, पुणे किंवा या ठिकाणी कोल्हापूर, बेंगलोर जे हायवे आहे त्या हायवेच्या डिवायडेडमध्ये काही प्लांट लावलेत बघा. बघा तुम्ही, आणि त्या प्लांटकडे जर तुम्ही लक्ष द्या, ती येलो झाल्यात, येलो, ग्रीन नाही आहे. जे मध्ये जे प्लांट आहे डिवायडेड आहे ना, डिवायडेडचे मध्ये असे प्लांट लावलेत बघा, ती ग्रीन प्लांट नाही, छोटे छोटे आहेत, ते येलो दिसायला. कारण का, हे व्हेकलचा स्मोक इतका आहे
की ते प्लांट आता फोटोसिंथेसिस करना आणि येलो होऊन डेड व्हायला. लक्षात, म्हणजे एअर पोल्युशन किती डेंजरस आहे लक्षात ठेवा. लाईफ सगळी खतरेमध्ये आहे किंवा धोक्यात आहे असं पण म्हणूया. एअर पोल्युशन आल्सो डिलिशियसली अफेक्ट रिस्पायरेटरी सिस्टम ऑफ ह्युमन बिंगच्या रिस्पायरेटरी सिस्टम वर एअर पोल्युशन या ठिकाणी कॉज आहे. बघा या ठिकाणी हार्मफुल इफेक्ट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोल्युटंट, ड्युरेशन ऑफ एक्सपोज अँड ऑर्गॅनिझम. लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती असेल की आपल्या इचलकरंजीपासून तुम्हाला जर गेला तर कोल्हापूरच्या वेळी शिरोली MIDC ते नाही बघा. त्यात तिथं तुम्हाला किंवा जयसिंगपूरच्या पुढे स्ट्रोन केशर आहेत बघा, दगडाचं ते करतात ना स्ट्रोन केशर. तिथं कंटिन्यू स्मोक असं डस्ट बाहेर पडत असते आणि याचा परिणाम काय, लंग डिसीजवाले. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम तर त्या ठिकाणी राहिला तर एअर पोल्युशन डस्ट अशा ठिकाणी तर त्याला काय होणार, रिस्पिरेटरी डिसीज होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. आणि ड्युरेशन एक्सपोज ऑर्गॅनिझम तो काळ किती काळ तो ॲनिमल त्याच्यासमोर आहे सानिध्यात. समजा एखाद्या कामगार आहे की स्ट्रेन केशरमध्ये दगडाचं काम करतात ना छोटं, तिथं कामाला आहे किंवा ज्या फॅक्टरीमध्ये स्मोक जास्त बाहेर पडाला तिथं तो कामाला आहे. या सर्वांना बघा की TB सारखे रोग पाहायला मिळते, रिस्पिरेटरी डिसीज. आणि तुम्हाला माहिती आहे की आज जे कोरोना व्हायरसचे जे डेड वाले आहेत यांचे ते रिस्पिरेटरी ट्रॅक रिलेटेड आहे. ज्याचं रिस्पिरेशन क्षमता पॉवरफुल नाही आहे ती काय वाले डेड वाले आहेत. बघा लक्षात ठेवा, ओल्ड एजमधली पण आहेत परंतु यंगमधली पण काही लोक आहेत की रिस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काही जे पार्टिक्युलेट मॅटर आहेत ते लंग्समध्ये आत गेले आहेत आणि लंगची कॅपॅसिटी त्यांनी रिड्यूस केल्या आणि त्यामुळं लंगची वर या ठिकाणी या व्हायरसचा जास्त इफेक्ट व्हायला आहे आणि डेड व्हायला आहे. याचा अर्थ रिस्पिरेशन आपली जी श्वसन संस्था आहे ही पॉवरफुल असणं हे गरजेचं आहे. आज एक कॉमन चित्र आपल्याला आज अशा प्रकारचं या ठिकाणी हे जे चित्र समोर दिसाले भरपूर आहे. या ठिकाणी काय केले ते बघा की थर्मल पॉवर टेन्शन आहे. हा जो भाग आहे तो तुम्ही बघा थर्मल पॉवर टेन्शन आहे. पॉवर टेन्शन प्लांट. तर इथं काय केलं ते की इथं या ठिकाणी लाईट बनवली जाते. तर किंवा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जी काही तारापूर जे आहे मुंबईजवळ तारापूर आहे, दापोली जवळ गुहागर आहे. तर इथं काय केलंय ते ॲटॉमिक प्लांट आहेत की या ठिकाणी लाईट तयार करण्यासाठी असे प्लांट उभारलेले आहेत. आणि यांच्याकडे जर बघितला तर कंटिन्यू काय करतात त्या ठिकाणी स्मोक रिलीज होते. स्मोक आहे, डस्ट पार्टिकल आहे आणि यामुळं कंटिन्युअस एअर पोल्युशन होत आहे आणि यामुळे ह्युमन बिंग किंवा ऑल ऑर्गॅनिझम आर अफेक्टेड दॅट द एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशन ही कॉमन गोष्ट दिसणारी आपल्याला पाहायला मिळते. आता यासाठी काही उपाययोजना आहेत का आमच्याकडं? तर आपल्याला काय करायचं आहे की हे जे एअर पोल्युशन होत आहे यासाठी आपल्याला काही उपाययोजना आहेत का बघूया. स्मोक स्ट्रॅप ऑफ थर्मल पॉवर प्लांट, स्मेल्टर, other industry release particulate and gases pollutant together with harmless gases such as nitrogen, oxygen. These pollutants must be separate, filter out before releasing harmless gas into atmosphere. काय केलं ते बघा की पार्टिक्युलेट मॅटर जे आहे हे पार्टिक्युलेट मॅटर किंवा पार्टिकल्स आहे की यामुळे काय होते रिस्पिरेटरी डिसीजेस आपल्याला पाहायला मिळतात. हे कण इतके लहान असतात वाळूचा कण, त्यापेक्षा लहान केसा, हेअर आणि त्याच्यापेक्षाही लहान. ज्यावेळी आपण एअर आत घेतोय त्यावेळी हे पार्टिक्युलेट मॅटर आहे की आपल्या एअर बरोबर हे जे मॅटर आहे तर काय होतंय एअर बरोबर लंग्स मध्ये जातात आणि लंग्स मध्ये आज जाऊन डिपॉझिशन होतं आणि रिस्पिरेटरी डिसीजला या ठिकाणी कॉजेस ठरतात.
दिस पोल्युटंट मस्ट बी सेपरेट. आता आपण काय करायला पाहिजे, हे जे काही स्मोक मध्ये असणारे पार्टिक्युलेट मॅटर आहेत, मटेरियल किंवा मॅटर आहे, यांना आपण सेपरेट केलं पाहिजे आणि त्यानंतर जे काही स्मोक आहे, धूर आहे, तो रिलीज केला पाहिजे. तर काय होणार, त्याचबरोबर बघा एक मिनिट, बघा आपल्याकडे एक इमेज आहे, ही आहे एन्झायटी. एन्झायटी काय करेल बघा, हे इमेज लक्षात ठेवा, ABC ह्याला विचारेल तुम्हाला, कंबाईन टाकील बघा, ह्याला म्हणणार A, हे B म्हणून सांगतील तुम्हाला, आणि समजा C, आणि हे कंटेंट काय आहे विचारते ABC. त्याला लक्षात ठेवा, जी डर्टी एअर आहे ती आत येणार, वॉटर लाईन स्प्रे नंतर काय होणार, ते प्युरिफाय होणार, आणि क्लीन एअर आहे ती या ठिकाणी रिलीज केली जाते. तर आज प्रोसिजर कशी चालली आहे बघा, आपण या ठिकाणी बघूया. तर काय केलं ते बघा, एक कॉमन क्वेश्चन विचारला जाईल, नाव आहे बघा, हा हेच आहे बघा, विच इक्विपमेंट युज्ड सेपरेट डस्ट पार्टिकल फ्रॉम स्मोक स्प्रे, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपेशन. नाव काय, आन्सर आहे MCQ म्हणून येऊ शकतो. Which equipment are used to separate dust particle from smoke? म्हणजे आन्सर आहे, इक्विपमेंटचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपेटर. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपेटर्स हे इक्विपमेंट यूज केले जाते. याचा अर्थ ही जी डायग्राम आहे लेबलिंगला येईल, किंवा हे तुम्हाला इक्विपमेंटचं नाव माहिती असणे गरजेचं आहे. नेक्स्ट बघूया आपण, देर आर रिमूव्ह आर्टिक्युलेट मॅटर. आर्टिक्युलेट नाही, हे पार्टिक्युलेट आहे, particulate matter, the most widely used, which can be removed 99%. तर जे काही पार्टिक्युलेट मॅटर आहेत हे डेंजर आहेत, तर रिस्पिरेटरी डिसीजला कॉजेस आहेत, आणि यांना क्लिअर करण्यासाठी एक इक्विपमेंट यूज केलेला आहे, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपेटर. नाव लक्षात ठेवा, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपेटर. हे काय करते, पार्टिक्युलेट मटेरियल प्रेझेंट इन एक्झॉस्ट फ्रॉम थर्मल पॉवर, जे थर्मल पॉवर आहे त्यातनं जे काही धूर बाहेर पडतोय, त्यामध्ये काय आहे की स्मोक मध्ये पार्टिक्युलेट मॅटर आहे, आणि त्याला क्लीन करण्यासाठी आपण इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटर या इक्विपमेंटचा आम्ही यूज करणार. इट हॅज इलेक्ट्रोड कोड वायर दॅट मेंटेन इन सेव्हरल थाउजंड वोल्ट, विच प्रोव्हाइड कोरोना दॅट रिलीज इलेक्ट्रॉन. तर हे जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक पार्टिक्युलेट आहे हे काम कसं करते जरा बघा, आणि मग आपण लक्ष देऊया. एक मिनिट इकडे बघा, ज्यावेळी ही जी फॅक्टरी आहे, या फॅक्टरीमधून काय ना स्मोक बाहेर पडला. हे स्मोक बाहेर पडण्यापूर्वी त्या स्मोक मध्ये काय असणार की ही जी डर्टी एअर आहे यामध्ये काही पार्टिक्युलेट मॅटर आहे, त्यांना तिथनं हटवायचं आहे. आणि ह्यासाठी इन्स्ट्रुमेंट कुठलं वापरलं आम्ही, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपेटर. हे कोणत्या प्रिन्सिपलवर काम करते बघा, की एअरमध्ये जे काही डस्ट पार्टिकल आहेत ह्याला काय केलं, ते हटवण्यासाठी आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पार्टिसिपेटचा यूज करणार. यामध्ये काय बघा, चार्ज दिसते तुम्हाला, निगेटिव्ह चार्ज आहे, आणि निगेटिव्ह चार्जमुळं तिथं आत इलेक्ट्रिक फील्ड बनली जाते, आणि ह्या इलेक्ट्रिक फील्ड मधून हे जे डस्ट आहे बघा, हे डस्ट बाहेर पडते ना, तर या ठिकाणी चार्ज मध्ये इथे कोरोना बनतोय, दिसते का तुम्हाला, याला नाव दिले कोरोना. तर सर्व जे काही पार्टिक्युलेट आहेत मटेरियल इथं काय करणार, इथं जमा होतात, इथे डस्ट, आणि इथून त्यांना हटवलं जाते, आणि प्युअर क्लीन एअर आहे ती बाहेर सोडली जाते. अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डचा यूज करून आपण स्मोक मध्ये पार्टिक्युलेट मॅटर आहे त्यांना आपण हटवतोय, आणि 99% जी एअर आहे पार्टिक्युलेट फ्री करून आपण एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज करतोय. लक्षात ठेवा, समजलं, तिने दिले बघा. इट हॅज इलेक्ट्रोड वायर हॅड मेंटेन सेव्हरल थाउजंड वोल्ट. लाईट आहे त्या ठिकाणी,
प्रोड्यूस कोरोना, एक इलेक्ट्रिक फील्ड तयार केले, त्याचं नाव आहे कोरोना. दिस इलेक्ट्रॉन अटॅच टू डस्ट पार्टिकल, इलेक्ट्रॉन हे डस्ट पार्टिकलला जोडले जातात, गिव्हिंग नेट निगेटिव्ह चार्ज, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येते आणि त्यामुळं द कलेक्टिंग प्लेट ग्राउंड अँड अट्रॅक्ट चार्ज डस्ट, आणि हे जे डस्ट आहेत एका प्लेटमध्ये काय केलं स्टोअर केले जाते. आणि ह्यावेळी एअरची स्पीड आहे ती स्लो केलं जाते, कारण त्या कलेक्टिंग प्लेटमधून हे डस्ट पार्टिकल परत बाहेर जायला नको. द व्हिलॉसिटी बघा दिले, व्हिलॉसिटी ऑफ एअर बिटवीन प्लेट मस्ट बी लो. या ठिकाणी जी काही एअरची व्हिलॉसिटी आहे ती कमी केली जाते, इनफ टू अलाउ डस्ट फॉल, फक्त ह्यातून जे डस्ट पार्टिकल आहे तिथून बाहेर जायला नको. या छोट्याशा बेसवर या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिडिक्टर काम करते. लक्षात ठेवा, आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे. पहिला प्रश्न बघा, नशीब बघा यावर्षी असेल तर नीट 2020 हा येईल. प्रत्येक लेक्चर महत्वाचं आहे लक्षात. आम्ही जे मेहनत घ्याले तुमचे 1 मार्क वाढू दे, 1 म्हणजे 4 तुमचे मार्क वाढू दे. चल ठीक आहे. बघ इथं क्वेश्चन तुमचे काय बघा, विच इक्विपमेंट युज्ड टू सेपरेट डस्ट पार्टिकल फ्रॉम स्मोक स्ट्रॅक, तर त्याचं नाव काय आहे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटर. एवढे तर लक्षात तुम्ही ठेवा. आता ही जी इमेज आहे त्या बाहेरून घेतलेली आहे, एनसीईआरटीची नाही आहे, दुसरीकडून डाउनलोड केली आहे. तर बघा समजते का बघा, इनकमिंग गॅस कसं बघा, बघा लक्षात घ्या कसं काम करायलंय. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटर जे काम करते, इनकमिंग जे एअर आहे विथ पार्टिकल्स आहेत, दिसते पार्टिकल आहे, हे सॉलिड पार्टिकल आहेत, हे थिन मेटल लावले आणि इथं काय दिले बघा की इलेक्ट्रिक दिले, निगेटिव्ह चार्ज या पार्टिकलला काय ते चार्ज करतोय आणि हे जे कोरोना डिस्चार्ज हे जे पार्टिकल आहे सगळं मूव्ह काढले ते, आणि क्लीन एअर आउट गोईंग गॅस पार्टिक्युलेट फ्री, आणि त्या स्मोक मधून पार्टिक्युलेट मटेरियल बाहेर काढून प्युअर या ठिकाणी स्मोक रिलीज केला जातो. समजलं का बघा. हेच आहे परत रिव्हर्स आहे. आता दुसरा एक शब्द आहे बघा, हे थोडस वेगळं, स्क्रबर. हे जरा वेगळं आहे. स्क्रबर कॅन मूव्ह गॅस लाईक सल्फर डायऑक्साईड. आता काय केलं बघा की फॅक्टरीमध्ये जो स्मोक होता, जो धूर होता, त्यातील फक्त पार्टिक्युलेट मटेरियलला बाहेर केलं, परंतु त्या एअरमध्ये पार्टिक्युलेट मॅटर नाही, परंतु काय आहे टॉक्सिक गॅस आहे सल्फर डायऑक्साईड. मग या सल्फर डायऑक्साईड जे आहे त्याला सुद्धा रिमूव्ह केलं पाहिजे. लक्षात, स्मोक जे आहे त्यात पार्टिक्युलेट मॅटर नाही आहे, परंतु हार्मफुल गॅस आहे, त्याचं नाव आहे सल्फर डायऑक्साईड. आणि या सल्फर डायऑक्साईडला तुम्हाला काय करायला पाहिजे, प्युअर केलं तरच तुम्हाला काय होणार, ऍटमॉस्फिअर मध्ये एअर पोल्युशन होणार नाही. आता तुम्ही म्हणणार की ह्या सल्फर डायऑक्साईडचा काय धोका आहे. बघा मी सांगतो की सल्फर डायऑक्साईड जे आहे, ही जी सल्फर डायऑक्साईड आहे काय होते की आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये काय आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये H2O वेपर आहे. प्लस आपण काय केलं बघा या ठिकाणी सल्फर आपण काय केलंय, सल्फर आपण ऍसिड, तर काय म्हणलं सल्फ्युरिक ऍसिड. काय म्हणलं बघा सल्फ्युरिक ऍसिड. ऍटमॉस्फिअर मध्ये वॉटर वेपर आहे आणि हा सल्फर डायऑक्साईड कंबाईन झाला, सल्फ्युरिक ऍसिड बनला. आणि हे सल्फ्युरिक ऍसिड काय आहे हार्म. ज्यावेळी तुम्ही बघा या ठिकाणी ज्यावेळी यांची रिॲक्शन होणार, ज्यावेळी वॉटर ना पाऊस पडणार, रेनफॉल होणार, तर ऍसिडिक रेनफॉल असणार. त्या वॉटर जे काही पाऊस पडेल ना त्या पावसामध्ये काय असणार, ऍसिड कंटेन असणार. आणि तो काय करणार, संपूर्ण इकोसिस्टीम सर्व प्लांट ॲनिमलला डेंजर स्टोन सुद्धा ठेवणार नाही, दगड सुद्धा त्यांच्यावर सुद्धा क्रिया करणार. तुम्हाला माहिती आहे की जो ताजमहल आहे पहिला या ठिकाणी संगमरवरच आहे ना, तो एकदम व्हाईट पाहायला मिळत होता.
आज थोडासा बघा येलोइश कलर दिसालाय, येलो. त्या पाठिंबाचं कारण काय? या 200-300 वर्षामध्ये तो हळूहळू संगमरवरचा एकदम व्हाईट होता तो ताजमहल थोडासा येलोइश दिसालाय. याचं कारण आहे सल्फर डायऑक्साईड. कारण का की आग्राच्या जवळ मथुरामध्ये रिफायनरी कंपनी होत्या. या कंपनीमधून काय होणार की हे जे काही पोल्युशन वाढतं, या पोल्युशनचा परिणाम त्या पर्टिक्युलर एरियामध्ये होत होता आणि रेनफॉलमुळं की ऍसिडिक रेनफॉल होत होता आणि एन्व्हायरमेंट तिथे चेंज झालं. याचा परिणाम काय झाला की त्या ताजमहलचा जो का व्हाईट कलर आहे थोडासा डल झाला. परत गव्हर्नमेंटनं काय केलं की तिथे बॅन केलं आणि प्युअर आहे तसे ठेवलं. याचा अर्थ काय होणार की तुम्हाला आता काय करायला पाहिजे, स्क्रबरचा यूज केला पाहिजे. स्क्रबर केल्यानंतर त्या स्मोक मधला टॉक्झिक जो गॅस आहे सल्फर आहे त्याला प्युअर बाहेर काढून मगच तुम्ही काय करायला पाहिजे, एअर जे स्मोक आहे तुम्ही ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला पाहिजे. तर हे आहे त्याचं इक्विपमेंट. मग अशी पण सांगितलं होतं की काही वेळा हे लेबलिंगला विचारू शकते. स्क्रबर हेचं नाव लक्षात ठेवा. मग असे स्क्रबर हे जे इक्विपमेंट आहे हे डर्टी एअर आत आल्या, वॉटर लाईन स्प्रे केलं इथं, लेयर्स लावल्या आणि त्यानंतर पुढच्या वेळी क्लीन एअर तुम्हाला ऍटमॉस्फिअर मध्ये सोडले. या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे स्क्रबर. आता एक प्रश्न पडतोय की इतकी माहिती असून सुद्धा प्रत्येक फॅक्टरी आहेत या ठिकाणी स्क्रबर किंवा या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपेटर ही इन्स्ट्रुमेंट का वापरत नाही? का ती एन्व्हायरमेंटची हानी करतात? तर याच्या मागे कारण कसं आहे की ही जी इन्स्ट्रुमेंट आहे ते कॉस्टली आहे. जो काही प्लांट बसला जातोय तिथं काय करायला पाहिजे, समजा एअर प्युरिफाय ठेवायचं असेल तर त्याने काय करायला पाहिजे, अशा प्रकारची या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट जी किंमत आहे ती 40 लाख 2 लाख अशा प्रकारची किमतीची व्हॅल्यू आहे. आणि ह्यासाठी बिझनेसमॅनला एक्स्ट्रा खर्च करावे लागतात आणि त्यामुळं ती काही वेळी ती बसवतात किंवा बसवत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या एअर पोल्युशनमध्ये होतोय. तर सर्वांनीच ह्या पद्धतीनं इन्स्ट्रुमेंट बसवलं तर काय होऊ शकते, एन्व्हायरमेंटचे पोल्युशन आपण कमी करू शकतो. रिसेंटली वी हॅव रिलीज डेंजरस पार्टिक्युलेट मॅटर दॅट आर व्हेरी स्मॉल अँड नॉट रिमूव्ह बाय दिस मटेरियल. आज आम्हाला असं समजल्या की काही पार्टिक्युलेट मटेरियल इतकी लहान आहेत त्याला आपण बाहेर करू शकत नाही. प्रिसिपिटेटर मधून आपण त्यांना रिमूव्ह करू शकत नाहीये. अकॉर्डिंग टू सेंट्रल पोल्युशन कंट्रोल ब्युरो, हे लक्षात ठेवा फुल फॉर्म CPCB सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. पार्टिक्युलेट साईज तिने साईज दिला, या साईजचं पण लक्षात ठेवा 2.5 मायक्रोमीटर और लेस डायमीटर. रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग ग्रेटेस्ट हार्म ह्युमन हेल्थ. हे तिन्ही ओळी महत्वाचे. एक तर तुम्हाला CPCB हे फुल फॉर्म सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. दुसरा आहे की 2.5 मायक्रोमीटर जो पार्टिक्युलेट आहे तो ह्युमन हेल्थला सर्वात धोकादायक आहे. ही रिसेंट बातमी आपल्याला माहिती आहे. आपण या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटचा जरी यूज केला, प्रिसिपेटर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपेटर वापरलं, स्क्रब वापरलं. आता या प्रिसिपेटर मधून सुद्धा 2.5 मायक्रोमीटरचं या ठिकाणी पार्टिक्युलेट आहेत ते प्युरिफाय होत नाही, ते आहे तसं ऍटमॉस्फिअर मध्ये येतात आणि ह्युमन हेल्थ आहे ती यामध्ये डेंजरस मध्ये आहे. दिस फाईन पार्टिक्युलेट कॅन बी इनहेल डीप इन टू लंग्स मध्ये जमा व्हायला लक्षात ठेवा की श्वास आणि कॅन कॉज ब्रीदिंग अँड रिस्पिरेटरी सिंड्रोम. आणि यामुळं रिस्पिरेशनचं प्रॉब्लेम आहे, एरेशन वाले, इन्फ्लामेशन, डॅमेज टू लंग्स परमनंटली डेट. मग तुम्हाला काय करा, हे 2.5 हे मेजरमेंट हे लक्षात ठेवा. लेटेस्ट बघा, रिलेटिव्ह साईज पार्टिक्युलेट मॅटर लेटेस्ट जे आहे 2.5 दिसते का तुम्हाला, हे 2.5 आहे. हे प्युरिफाय होणार. एक कल्पना करा, हे काय सँड आहे, वाळू ना, वाळूचा कण आहे.
मॉडेलचा कार्य एवढा मोठाही झाला तुम्हाला. किंवा आपला हेअर केस आहे ना, केस हेअर्स आहे. आता याची जर तुलना जर तुम्ही केला बघा, तरी दिसते रेडियन 2.5. हा जो पार्टिक्युलेट मॅटर आहे की एअर बरोबर ऑक्सिजन बरोबर डायरेक्ट लंग्स मध्ये अल्व्होली मध्ये जाऊ शकते. किती स्मॉल आहे बघा, किती लहान असेल. आणि ह्यामुळं की रिस्पायरेटरी डिसीजेस आहेत की मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्युमन बिंग मध्ये रिस्पायरेटरी डिसीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बघा हे 2.5 मायक्रोमीटरचे जे पार्टिक्युलेट आहेत की एअर बरोबर मिक्स या ऑक्सिजन आहे याबरोबर आत आले आणि डायरेक्ट या ठिकाणी ट्रेकिया, लंग्स आणि अल्व्होली मध्ये डिपॉझिशन झाले. आणि ह्यामुळं पीएम जे काही रिस्पायरेटरी डिसीज आहेत ह्यामुळे जास्त पाहायला मिळते. आता आला आपण ऑटोमोबाईल. आता आम्ही काय करायचं बघा, ऑटोमोबाईल आर मेजर कॉज फॉर ॲटमॉस्फेरिक पोल्युशन ॲट लिस्ट इन मेट्रो सिटी. आज जे आपल्याकडे व्हेकल आहेत कार्बन मोनॉक्साईड रिलीज करायला, पार्टिक्युलेट मॅटर्स आहेत त्यांच्याकडं, काही कार्बनचं कंटेंट आहे की मेट्रो सिटीमध्ये सांगितलं जाते की फॉर एक्झाम्पल बघा की या ठिकाणी दिल्लीचं पोल्युशन वाढत आहे. तर त्यांनी जे काही मुख्यमंत्री त्यांनी म्हणतात की ऑड इव्हन तुम्ही काय करा, ऑड इव्हन पाळा. म्हणजे काय करा, रस्त्यावर व्हेकल कमी येऊ द्या आणि त्यामुळं एअर पोल्युशन कमी होईल. तर आपण काय ऐकणार नाही. तर गव्हर्नमेंट काय करते, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु आपण पालन करणं हे आपल्या हाती आहे. नाही केलं तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला आज पाहावा लागतोय. तर आता आपण काय करू शकतो बघा, ॲज द नंबर व्हेकल इन्क्रीज ऑन स्टेट. रस्त्यावर बघा भरभरूनच ते गाड्या दिसतात तुम्हाला. तर मी बघितलं या ठिकाणी की 20 वर्षापूर्वी जेवढ्या गाड्या नाही तेवढ्या किती गाड्या असतात. 20 वर्षापूर्वी मोस्ट ऑफ सायकल दिसायच्या आणि कमी लोकांच्याकडे व्हेकल असायचे, ते आपण स्कूटर सारखे. आज असं झालंय की सायकल वगैरे आहेत ती लोक, काही लोक आहेत ती जॉब काय सकाळी मॉर्निंगसाठीच वापरतात, दिवसभर ती बाईकवरून फिरत असते किंवा 4 व्हीलरमध्ये फिरते. ठीक आहे, ह्युमन बिंग आपली डेव्हलपमेंट करायला आहे, सर्वांना विकास करून घ्यायचा हक्क आहे. पण तू हे करत असताना आज आपण इन्व्हायरमेंट इतकं धोक्यात आणलं असेल तर आपण पुढच्या पिढीमध्ये आपण काय ठेवणार आहे का नाही. तुमच्या येते का लक्षात बघा की आपण काय करू शकतोय की धिस प्रॉब्लेम नाव शिफ्टिंग टू अदर सिटीज. आता माहिती आहे मेट्रो सिटीवर हळूहळू बघा की आता पुण्यामध्ये सुद्धा पोल्युशन जास्त वाटले. हळू काही वेळा असं होईल की कोल्हापूरचं पोल्युशन जास्त आहे, इचलकरंजीमध्ये पोल्युशन जास्त आहे. इचलकरंजीमध्ये आहेच पोल्युशन, एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी त्याबरोबर आपण काय करणार मग, प्रॉपर मेंटेन ऑटोमोबाईल अलॉंग विथ यूज लीड फ्री पेट्रोल डिझेल कॅन रिड्यूस पोल्युटंट देअर. आपण काय करायला पाहिजे की आपली व्हेकल आहे त्या व्हेकलमधून सायलेन्सरमधून जास्त धूर जात असेल तर गॅरेजमध्ये घेऊन जावा, तो सायलेन्सर रिपेअर करून का गाडीची रिपेअरी ठेवा. कारण जो काही जास्त स्मोक जे धूर सोडतोय तो काय करतोय, हानी करायला आपल्या एअरला. आपल्या गाडीची तुम्ही देखभाल करा, गाडी खराब होत असेल तर त्याला रिपेअरी करा, ती जास्त स्मोक रिलीज करते का पहा, त्याचा साऊंड काय आहे ते बघा. ही छोटी छोटी जरी आपण कारणं जर केलं तरी सुद्धा आपण इन्व्हायरमेंट बचवण्यासाठी काही मदत करू शकतो. मग आपण एवढा लेसन ऐकल्यानंतर आपण असं वाटतंय की एअर पोल्युशनमध्ये आम्ही काय करू शकतो, की आपण करू शकतो. बरोबर, आपण जे व्हेकल वापरलाय ते मेंटेन ठेवा. विनाकारण आपण गाडी वापरू नका, वापरा तुम्ही चालते, पण तुम्ही मेंटेन करा. त्याचा साऊंड, त्याचा स्मोक इतकं जरी केलं तर एअर पोल्युशन आपण थोडंसं कमी करू शकतोय, वॉटर पोल्युशन कमी करू शकतोय. तर आपण विचार केला तर आपण सर्व करू शकतो. कारण निसर्ग हा सर्वांचा आहे, तुमचा आपला सर्व ॲनिमलचा हक्क आहे. आणि जर आपल्याला पुढच्या पिढीला चांगलं इन्व्हायरमेंट द्यायचं असेल तर आजपासून तुम्ही कामाला लागायला पाहिजे. कारण आज तुम्ही विद्यार्थी दशेत आहात आणि पुढे तुम्ही काय होणार, ह्या देशाचे नागरिक असणार आणि हा देश तुम्ही चालवणार. एक जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी व्यक्ती बनणं हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. एनसीईआरटी काय सांगते की इकॉलॉजीमध्ये की 4 प्रश्न, एक मिनिट बघतो मी मागच्या वर्षी किती आले ते बघा प्रश्न
की इकॉलॉजीमध्ये त्यांचं एनसीईआरटीचं एम काय आहे, तर ते म्हणतात की मागच्या वर्षी तुम्हाला इकॉलॉजीमध्ये आम्ही 5-9 MCQ दिलं होतं. तर त्यांचा हेतू एवढाच नाही आहे की तुम्ही इकॉलॉजी समजून घ्या, पर्यावरण कसं धोक्यात आहे, मार्क मिळवणे तर आहेच आपलं काम, परंतु इन्व्हायरमेंटची जपणूक करणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन, इकोसिस्टम, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, इन्व्हायरमेंटल इश्यू हे तुम्ही समजावून घ्या. जी स्टुडंट या टॉपिकला ड्रॉप करतील तर एनसीईआरटी काय म्हणणार, तुमचं आम्ही 10% 90मधलं 9 प्रश्न तर आम्ही हीच देणार आहे. ही प्रश्न देण्यामागे हेतू काही आहे की तुम्हाला समजू दे इन्व्हायरमेंटचं आज काय कंडिशन आहे. दोन्ही हेतू आहे. एनसीईआरटी छानपैकी या ठिकाणी कंटेंट टाकत असतं, लक्षात ठेवा की तुम्ही इन्व्हायरमेंटला समजून घ्या, त्याचं कन्झर्वेशन करा, याचे इश्यू काय आहेत बघा आणि स्वतःमध्ये आचरणामध्ये आणा, तरच आम्ही पुढील काही वर्षामध्ये क्लीन इन्व्हायरमेंट पाहू शकतो. तर या ठिकाणी बघा लेक्चर नंबर या ठिकाणी 1 या ठिकाणी संपले. मुलांना लक्षात ठेवा की जे काही आपले विद्यार्थी आहेत SCSA माहिस क्लासेसचे जे 10 स्टुडंट जे काही नीटच्या परीक्षेसाठी जे काही तयारी करत होते त्यातल्या आता राहिल्यात 5. लक्षात ठेवा की तुम्ही जर ही लिंक तोडला, समजा अचानक 15 दिवसानं नीटची एक्झाम डिक्लेअर झाली आणि तुम्ही जर काम करायचं बंद केलं असेल तर एकदम प्रॉब्लेम 2 वर्षाचं केलेलं वाया जाईल. म्हणजे परत विनंती आहे तुम्हाला, अगा आपण हे जे काही व्हिडिओ बनवत आहोत यामध्ये 1 मिनिट, तर बघा की लक्षात ठेवा जे काही माहिस क्लासेसचे आपण जे स्टुडंट आहोत तुम्ही 2 वर्ष माझ्यावर काम केलं, 11वी 12वी, आज 38 टॉपिक तुम्हाला मी पूर्ण करून देतो. आज तुम्ही जर लक्षात ठेवा की आपण हे जे व्हिडिओ लेक्चर आम्ही एवढं स्ट्रगलनं तयार करवले की आम्हाला यूट्यूबमध्ये ते काही मोठंसं सबस्क्रायबर असं काही मोठं काही व्हायचं नाही आपल्यासाठी. आपण ऑफलाईन क्लास आहे आणि ऑफलाईनच राहणार आपला. परंतु जे काही संकटात होतो आणि काही टॉपिक आपलं राहिलं होतं यासाठी आपण केलेला प्रयत्न आहे. हे फक्त तुमच्यासाठी आहे, फक्त 10-12 लोक जे काम करायला आहेत ना माझ्याबरोबर त्यांच्यासाठी आहे. आणि तुमचा एक जरी सक्सेस झाला तर ही सगळी मेहनत आपण पाहिलो. तर लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल की काही लोकांना मी काय करतोय यूट्यूबमध्ये तुम्ही तुमचं नाव टाका, कमेंट टाका, मला कळायला पाहिजे की तुम्ही हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही नाव टाका. आता हे लेक्चर नंबर 2 2 दिवसांनी येणार, बरोबर आहे, तुम्ही नाव टाका. तुम्हाला ऑनलाईन DPS देईन आणि फॅसिलिटी फक्त जे व्हिडिओ पाहते त्यांनाच मिळणार. त्यांनी कमेंटमध्ये त्यांचं नाव रेफर व्हायला पाहिजे. आणि ह्या पद्धतीने काम केला तर इन्व्हायरमेंट इश्यू आहे याचे 2 जे क्वेश्चन आहेत तर हे तुमचं पूर्ण होतील. आणि ह्या ठिकाणी हा लास्ट टॉपिक आहे आपला आणि तुम्ही हे कंटेन केला तर तुमचं एनसीईआरटीचं जो 90मध्ये 2 MCQ तुमचं वाढल्या येतील. तर आपण इथं काय करूया, लेक्चर ऑफ करूया.